नमस्कार, मी शिल्पा गुजर. भाग्य विजय या आमच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्याला मार्गदर्शन करतायत औरंगाबादचे विजय चाटुरीकर सरांचं स्वागत करूया. सर, स्वागत करते आपल्या या कार्यक्रमामध्ये. खरं तर खूप आग्रह झालाय, खूप प्रेक्षकांनी आग्रह केलाय की प्रत्येक रत्नाबाबत आम्हाला योग्य ती माहिती पाहिजे आणि सविस्तर माहिती पाहिजे, आणि त्याच्यामुळे आजपासून आपण प्रत्येक रत्नावरती विशेष एपिसोड घेणार आहोत. तर आजचा जो आपला एपिसोड आहे तो आहे माणिक रत्नाविषयी, सूर्यरत्न माणिक. त्याआधी सरांविषयी थोडक्यात माहिती करून देते. सर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. मागच्या 3 पिढ्यांपासून त्यांची ही परंपरा सुरू आहे. ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रात सरांनी PhD केली आहे. त्यासोबतच द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. चला तर मग आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहोत. सर, माणिक रत्नाविषयी आपण आज बोलतोय, तर माणिक रत्नाचं गुणवैशिष्ट्य नेमकं काय आहे? आता माणिक रत्नच हे जे आहे हे सूर्याचं रत्न आहे. आता सूर्याचं वैशिष्ट्य सांगणं म्हणजे आपण म्हणजे उंडाची पुप्पी घेतल्यासारखं होऊन जाईल. तर माणिक रत्नाचं वैशिष्ट्य एवढं छान आहे की माणिक रत्न धारण केल्यानंतर किंवा त्याच्यामध्ये सूर्यामध्ये जी ताकद आहे, ते जे तेज आहे, ते प्रभाव करण्याची जी ताकद आहे, ती आपल्यामध्ये निर्माण होण्यासाठी आपण माणिक रत्न धारण करतो. की आपण बरेचदा असं पाहतो की जनरल ठिकाणी की मुलगा खूप हुशार असतो, अभ्यासामध्ये खूप हुशार असतो, परीक्षेमध्ये रायटिंग परीक्षेमध्ये तो एकदम आउट ऑफ मार्क घेतो, पण इंटरव्ह्यूला गेले की तो एकदम फेल ठरतो. तर अशा ज्या गोष्टी होतात मग तिथे तुमचं प्रेझेंटेशन होत नाही, म्हणजे तुम्हाला बोलता येत नाही. तर अशा सगळ्या जे काही प्रॉब्लेम्स असतात की जिथे आपल्याला कम्युनिकेशन करताना प्रॉब्लेम येतो किंवा आपल्याला स्वतःचा प्रभाव टाकताना प्रॉब्लेम येतो, अशा ठिकाणी हे रत्न खूप कामाचं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला चमकायचं जर असेल, तुम्हाला तुमचा प्रभाव टाकायचा असेल, तर तुम्ही हे माणिक रत्न जर धारण केलं तर काय होतं, माणिक रत्न धारण केल्यानंतर तर तुमच्यामध्ये एक प्रकारचा ॲटिट्यूड निर्माण होतो, एक महत्त्वाकांक्षा होते. तुम्ही ज्या पॉझिटिव्ह थिंकिंगनं समोरच्याला कॉन्फिडन्सली बोलता, त्यामुळे काय होतं की समोरचा माणूस तुमच्यावर एकदम आकर्षिला जातो किंवा तुमचा प्रभाव त्याच्यावर पडतो. ह्या गोष्टीमुळे तुमचं तिथे काम पण सहज सोप्या पद्धतीनं होतं. तर हे सूर्याचं रत्न आहे. जर तुम्हाला स्वतःला चमकून दाखवायचं तर तुम्ही सूर्याचं रत्न धारण केलं पाहिजे. ओके, बरोबर. ह्याच्या अनुषंगाने एक असा प्रश्न पडलाय की सर्रास म्हणजे कुठचीही व्यक्ती असेल, कुठच्याही राशीची किंवा कुठच्याही ग्रह तिचे असतील, तरीही त्याने माणिक रत्न घातलेलं चालतं का? कोणत्याही राशीची म्हणण्यापेक्षा काय असतं की रत्न धारण करता असताना मी पहिल्यापासूनच एक गोष्ट सांगत आलेली आहे की रत्न धारण करत असताना आपल्या कुंडलीचा अभ्यास करणं फार गरजेचं असतं. निव्वळच आपली सिंह रास आहे म्हणून आपण माणिक रत्न धारण केलं तर ते तुम्हाला सूट होईलच ह्याची गॅरंटी नसते. काय असतं की बरेचदा त्या रवी तुमच्या कुंडलीमध्ये ज्या स्थानात बसलाय, समजा षष्टम स्थानाशी संबंधित असेल किंवा व्यय स्थानाशी संबंधित असेल किंवा अष्टम स्थानाशी संबंध त्याचा आला असेल, तर त्या ठिकाणी तो तेवढा लाभदायक ठरत नाही. मग होतं काय की आपण माणिक रत्न धारण केल्यानंतर उलट आपली चिडचिडपणा वाढतो, विनाकारण मग वाद होतात किंवा भांडणं होतात. असं मी पाहिलं की एक जणाची सिंहरास होती आणि त्यानं मनानंच माणिक रत्न धारण केलं, तर त्याचे सहज म्हणजे ऑटोवाल्यासोबत पण भांडणं व्हायचे, बसमध्ये कंडक्टर सोबत सुद्धा भांडणं व्हायचे. म्हणजे हे का होतं, तर त्यांना म्हणलं मी 1 दिवसामध्ये काढून टाकलं. म्हणलं घरून निघालो की ऑटोवाल्यासोबत भांडण झाले माझे, नंतर बसमध्ये बसलो कंडक्टरसोबत भांडण झाले. मग असे जे म्हणलं तू काय केलं नवीन, तर ते मला मी माणिक रत्न धारण केलं. म्हणलं ते काढून टाका. त्यानंतर मग काय असतं की त्यासाठी आपल्या कुंडली जाणकार ज्योतिषाला दाखवल्यानंतर तुमच्या कुंडलीमध्ये रवीची स्थिती काय आहे त्यानुसार जर तुम्ही रत्न धारण केलं तर निश्चित त्या ठिकाणी तुम्हाला तिथे फायदा होऊ शकतो. नक्कीच. म्हणजे अगदीच आपण स्वतःहून कुठचंही रत्न घालू नये, त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे एखाद्या ज्योतिष जाणकारांकडनं किंवा सरांकडनं जर तुम्ही मार्गदर्शन घेतलं तर तुम्हाला कुठचं रत्न नेमकं सूट करतंय तुमच्या प्रोग्रेससाठी ते नक्की कळू शकतं. सर, माणिक रत्नाबद्दल मी आणखी विचारते की माणिक रत्न नेमकं कुठे आढळतं, कुठच्या देशात आढळतं? आता माणिक रत्न तसं तर थायलंडमध्ये आढळतं, आपल्याला बँकॉकमध्ये पण आढळतं. थायलंड बँकॉकमध्ये आहे, श्रीलंकेमध्ये पण बरेच रत्न आढळतात आपल्याला. पण सर्वात चांगलं माणिक रत्न जे आहे आपण ब्रह्मदेशाचं समजतो. आणि ब्रह्मदेशाचं जे रत्न आहे माणिक रत्न, ते तर महाग असतं आणि उच्च प्रतीचं असतं, आणि ते धारण केल्यानंतर निश्चितच त्याचे इफेक्ट खूप चांगल्या प्रकारे येतात आपल्याला. नक्कीच. ब्रह्मदेशातलं जे माणिक रत्न आहे आपल्याकडे आपण त्याला बर्मा माणिक म्हणतो. आता न्यू बर्मा म्हणून येतात आणि पहिले ओल्ड बर्माचे जे होते ते तर खूपच, ते तर एकदम म्हणजे भेटणं शक्यच नाही, आणि भेटले तरी पण फार त्याची किंमत म्हणजे खूप करोडोमध्ये लाखामध्ये असतात. आणि जे नवीन ब्रह्मा म्हणून येतात ते पण आजकाल भरपूर मार्केटला चालतात.
ते पण त्याचा पण इफेक्ट आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतो. तर ब्रह्मदेशातले तसे काबूलमध्ये पण मिळतात, पण ते थोडे हलक्या प्रतीचे असतात, त्याच्यामुळे ते आपण धारण करत नाहीत किंवा त्याचे इफेक्ट जास्त येत नाहीत. पण जर आपण एवढा महागाचं घालू शकत नसेल तर कोणतं तरी घालणं गरजेचं असेल तर हे तुम्ही दुसऱ्या देशातले पण घालू शकता. ओके, आता तुम्ही आपण अस्सलतेबद्दल बोलतोय, प्युरिटी बद्दल बोलतोय, तर कसं ओळखावं की हे माणिक रत्न आहे, ते प्युअर आहे, ते अस्सल आहे? कारण की जनरली बरेचदा फसवणूक होऊ शकते. आपण ज्वेलर्सच्या दुकानामध्ये जातो, तिकडे पाटी लिहिलेली असते की तुम्हाला इथे तुमच्या राशीनुसार खडे बनवून मिळतील, रत्न बनवून मिळतील, तर लोक फसली जाऊ शकतात. तर मग कसं याच्यासाठी असतं काय की करावं? हे काय माणिक रत्न जे आहे ना, हे फार मनमोहक रत्न आहे आणि डाळिंबाच्या कलरचं ते रत्न आहे आणि कबुतराच्या रक्तासारखा त्याचा रंग आहे आणि ते असं पाहिलं कीच माणसामध्ये रोमॅन्टिकपणा असा जागृत होतो आणि प्रभावित आपल्याला ते करतं. तर ही रत्न टेस्ट करायची असेल की ते ओरिजिनल आहे की नाही, तर सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी पण करू शकतो. सहज ते रत्न घ्यायचं आणि आपल्या डोळ्यावर जर ठेवलं आपल्याला तर आपल्याला गार वाटेल. पण तेच जर बर्फाच्या तुकड्याच्या बाजूला ठेवलं तर तिथे आवाज होईल. अच्छा, की त्याच्या उष्णतेमुळे ते बर्फ लगेच तिथे फटकून असा आवाज होऊन जातो. तर हे आपण घरच्या घरी पण टेस्ट करू शकतो. पण त्यातल्या त्यात आपण जर शास्त्रीय दृष्टिकोनातून टेस्ट करायचे म्हणजे ग्रॅव्हिटी, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी, त्याची हार्डनेस वगैरे हे पण आपण चेक करून घेऊ शकतो की त्याचा जो हार्डनेस आहे तो मिनिमम 9 पाहिजे. कठीणता त्याला आपण म्हणतो की तो 9 असणं, 9 ही असणं फार गरजेचं आहे. त्यासोबत त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणजे गुरुत्व जे आहे ते 4.03 हे असणं फार गरजेचं असतं. आणि तसंच त्याचा वर्तनांक जो असतो 1.66 to 76 असणं फार गरजेचं असतं. हे त्याचं सायंटिफिक हे आहे. त्याला काय म्हणतो आपण शास्त्रीय दृष्टिकोन वापरायचं तर ह्या नियमानुसार ह्या वजनाचं किंवा ह्या हार्डनेसचं जर आपण धारण केलं. आणि कसं असतं माणिक रत्न हे हिऱ्यापेक्षाही कॉस्टली आहे. कारण जेव्हा 5 कॅरेटपेक्षा जास्त माणिक रत्न आपण मोठं धारण करतो ना, तेव्हा त्याची किंमत हिऱ्यापेक्षाही महाग जाते. कारण एवढं महाग मोलाचं हे रत्न आहे. तर हे धारण करत असताना त्याची टेस्ट करून घेणं किंवा ते ओरिजिनल आहे का ना हे पाहून घेणं फार गरजेचं असतं. आणि बरेचदा काय होतं की नुसतं त्या डाळिंबाच्या रंगाचं रत्न धारण केलं आणि आजकाल बरेच डुप्लिकेट रत्नसुद्धा मार्केटमध्ये येतात आणि बरेच जण काय की स्वतः सर्टिफिकेट तयार करून पण देतात. तर हे पण सगळ्या गोष्टी चुकीच्या असतात. तर त्या पद्धतीने आपण ज्या ठिकाणाहून घेतोय रत्न तिथे विश्वासार्थ असणं फार गरजेचे असते. आणि फक्त रत्न धारण करत असताना एक गोष्ट काळजी घ्यायची की हे आपल्याला रविवारी धारण करायचं. रविवारी सकाळीचा जो पहिला होरा असतो की सूर्योदयापासून 1 तास जो असतो तो रवीचा होरा असतो, त्या होऱ्यामध्ये ते आपल्याला रत्न धारण करायचं. ह्याच होऱ्यामध्ये रत्न धारण आपल्याला हे आपल्या उजव्या हाताच्या अनामिकामध्ये रिंग फिंगरमध्ये ते धारण करायचं. त्यातल्या ते गोल्डमध्ये धारण केलेलं अतिउत्तम असतं, सोन्यामध्ये. पण ज्याला सोन्यामध्ये जमतच नाही, पण जे काही त्याला भाग कोणताही धातू असेल, औषध घेणं महत्त्वाचं असतं. ते तुम्ही मधासोबत घेताय का पाण्यासोबत घेताय ह्याला महत्त्व नाही. फक्त वाहक जे धातू असेल त्याच्यामध्ये पण धारण करू शकता. प्रत्येकाला सोन्यामध्ये धारण करणं शक्य नसतं. तर त्यामुळं मी असं म्हणणार नाही की तुम्ही सोन्यातच धारण करा. फक्त औषध जर तुम्हाला ते लागू पडत असेल तर ते घ्यायलाच पाहिजे. जर मध त्याच्यासोबत घेऊ शकत नाही तर पाण्यासोबत घ्या, पण ते घ्या. तर त्या दृष्टीने तुम्ही त्याला जे वाहक धातू आहे त्या धातूनुसार तुम्ही ते रत्न धारण करा. आणि रत्न धारण करत असताना ते तुमच्या कुंडलीतली ग्रहमान स्थिती पाहून घ्या. चांगल्या ज्योतिषकाराचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच धारण करा. बरं सर, आता प्रेक्षक आपला हा कार्यक्रम बघतायत तर अनेकांना हे रत्न घालण्याची किंवा घेण्याची जर उत्सुकता असेल आणि जर ते तुमच्याकडनं घ्यायचं असेल तर ते कशा पद्धतीनं तुमच्याकडनं घेऊ शकतात? आपल्या स्क्रीनवर तर नंबर आहेतच माझे. आणि तसंच माझं पुण्यामध्ये कोथरूडला ऑफिस आहे. प्रत्येक शनिवार रविवारी मी कोथरूडमध्ये असतो. तसंच प्रत्येकाला जर माझ्याकडे येणं होत नसेल तर आपण ऑनलाईन पण डिलिव्हरी देतो, घरपोच डिलिव्हरी पण देतो. तर तसे असेल तर ते ऑर्डर करू शकतात. फक्त ऑर्डर करण्यापूर्वी मला एक त्यांना असं म्हणायचं की त्यांनी आधी त्यांची जन्मतारीख जन्मवेळ मला कळवावी. त्यांना ते सूट होणार आहे की नाही हे कन्फर्म मला झाल्याशिवाय मी त्यांना रत्न देणार नाही. कारण का की बरेचदा असं होतं की घ्यायचं म्हणून घेण्यात काहीच अर्थ नसतो. त्याचं रिझल्ट येणं फार महत्त्वाचं आहे. आपण जेव्हा रुपये खर्चतो त्याचा आउटपुट यायला पाहिजे आपल्याला. तर येत नसेल तर तिथे पैसे खर्च करण्यात काहीच मतलब नसतो. तर ज्यांना घ्यायची इच्छा आधी त्यांनी त्यांची कुंडली पाठवावी. त्यानुसार मी त्यांना जर त्यांना ते रत्न सूट होत असेल तर निश्चित मी त्यांना ते त्यांच्या घरपोच पोहोचू शकतो किंवा त्यांना जिथे पाहिजे किंवा ते प्रत्यक्ष येऊन औरंगाबादमध्ये किंवा पुण्यामध्ये शनिवार रविवारी पुण्याला असतो, औरंगाबादला एरवी पण असतो मी. आणि जवळपास कुठेही असतील तर ते फोनवर सुद्धा कन्सल्ट करून मागून घेऊ शकतात.
नक्कीच. खरं तर फसवा-फसवी होण्याचे प्रकार प्रचंड असतात. आपण इतके पैसे द्यायचे आणि तरी सुद्धा जर आपल्याला जर योग्य आणि प्युरिटी असलेलं रत्न मिळणार नसेल, तर मग ते रत्न घालून काहीही उपयोग होणार नाही, काही फायदा होणार नाही, काही प्रोग्रेस होणार नाही. त्याच्यामुळे एखाद्या जाणकार ज्योतिषाकडनं किंवा सरांकडनं तुम्ही ही रत्न मागवू शकता. नंबर फ्लॅश होतात, त्याच्यावरनं तुम्ही ऑर्डर सुद्धा करू शकता, ऑनलाईन सुद्धा ऑर्डर करू शकता. भाग्यविजयमध्ये ही चर्चा अशीच सुरू ठेवतोय. माणिक रत्नाबद्दल आणखी बऱ्याच गोष्टी मला जाणून घ्यायच्यात, तुम्हालाही जाणून घ्यायच्याच असतील, पण घेते एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका.